नमस्कार मित्रांनो, मी तुमचा बडी पुन्हा एकदा हजर आहे. ओके. एका जबरदस्त क्रिकेट विश्लेषणासोबत. ओके. सो आज आपण बोलणार आहोत काल झालेल्या सामन्याबद्दल, भारत वर्सेस पाकिस्तान या थरारक सामन्यावर. ओके. सो बेसिकली आता यात काय काय गोष्टी घडल्यात आपण ते एकदम ॲनालिसिस करून घेऊया. ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा काय झालं, भारताचे रन होते 175 ओव्हर 7, 20 ओव्हर्स, आणि पाकिस्तान 114 ओव्हरच आऊट झाला 18 ओव्हर्समध्ये. सो भारताचा विजय 61 धावांनी झाला आहे. ओके. सो मित्रांनो, आता भारतामध्ये असं आहे की भारत आणि पाकिस्तानचा जर सामना चालू झाला क्रिकेटचा, तर हा फक्त सामना म्हणून बघत नाहीत लोक, तो एक लाईट वेट युद्ध म्हणूनच त्याला बघितलं जातं. सो या सामन्यात मैदानात उतरल्या होत्या इंडियन नॅशनल क्रिकेट टीम आपली आणि पाकिस्तान नॅशनल क्रिकेट टीम, आणि स्टेडियम खचाखच भरलेलं, फॅन्सचा आवाज आकाशाला भिडलेला. ओके. सो भारताने फलंदाजी करताना सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ आपला चालू होता. चौकार षटकारांची आतिषबाजी चालूच होती आणि प्रेशरमध्ये आपल्या खूप साऱ्या क्रिकेटर्सचं शांत डोकं होतं. प्रत्येक ओव्हरमध्ये भारत पाकिस्तानवर भारी पडतच होता आणि पडत गेला, आणि मिडल ऑर्डरने तर सामना एकतर्फीच करून टाकला. ओके. आता ईशान किशन यांनी 77-40 40 धावा काढल्या. ओके. सो याचे ईशान किशन मॅन ऑफ द मॅचच म्हणता येईल. ओके. ईशान किशनने 77 रन केले 40 बॉलमध्ये. ओके. सो आता पाकिस्तानने सर्वात पहिल्यांदा टॉस जिंकून आधी फिरकी देण्याचा निर्णय घेतला, पण भारताने फलंदाजामुळे आणि स्पिनच्या विरोधात उत्तम कामगिरी केली आणि झटपट रन्स मिळवले. आता इथेच मेन पॉईंट झाला. ओके. सो खरी जादू कुठे झाली, भारतीय गोलंदाजांनी खरी जादू केली. लाईन लेंथ परफेक्ट होती, वेग प्लस स्विंग प्लस स्पिन आणि सतत विकेट्स, यामुळे पाकिस्तानचा एकामागून एक विकेट पडत गेला आणि रन रेट पूर्णपणे कोसळला, आणि भारताच्या बॉलिंगनी सामन्याचं चित्रच बदलून टाकलं. ओके. आणि किशनच्या धक्कादायक 77 रन्समुळे भारताने 175 वर 7 अशी मजबूत धावसंख्या तयार केली. ओके. 175 वाटतात कमी, पण जेमतेम बरोबरच केले. ओके. रन. आणि भारताच्या फलंदाजीचं विश्लेषण सांगायचं तर ईशान किशन 77 रन्स 40 चेंडूत हा इनिंगचा सामना जिंकण्याचा पाया ठरला, आपला मेन मोतीबिंदू. ओके. आणि सूर्यकुमार यादव याच्या 32 धावा होत्या, मध्य फलंदाजी बलवान. ओके. सो बेसिकली न्यूट्रल टाईप. आणि नंतर होता आपल्या तिलक वर्मा, शिवम दुबे आणि रिंकू सिंग यांचेही योगदान समयोचित ठरले. बेसिकली सगळ्यांनी आपली जे काही एनर्जी होती ती योग्य प्रकारे दिली. ओके. आणि खेळाची खास गोष्ट म्हणजे 2-3 उत्कृष्ट भागीदारांमुळे भारताने पार प्रतिस्पर्ध्यांपेक्षा थोडे जास्त लक्ष ठेवले. ओके. यात काही हरकतच नाही आहे. आणि भारताचे गोलंदाजी विश्लेषण म्हणजे हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव या सर्वांनी मिळून पाकिस्तानच्या खेळाला तडा दिला. ओके. यांचे स्कोअर पण तुम्ही पुढे बघू शकता, कुणी कसे विकेट केले. ओके. सो पाकिस्तानची चैन अगदी सुरुवातीपासूनच तुटली गेली होती आणि प्रतिस्पर्ध्यांना चांगली जोडी बांधता आली नाही. सो बेसिकली पाकिस्तानकडून चुकलं काय सांगतो तुम्हाला, चुकीचे शॉट सिलेक्शन झाले, पार्टनरशिप त्यांची जमलीच नाही कोणाची ड्युएलमध्ये, आणि दबावात घाई केली. 1-2 खेळाडूंनी प्रयत्न केला पण टीम सपोर्ट मिळालाच नाही. याचाच फायदा भारताने घेतला. एक्झॅक्टली. ओके. आणि तसंही भारत जिंकणारच होता. ओके. सो पाकिस्तानचं एवढं चुकलं, पाकिस्तानचा स्कोअर 114 वर ऑल आऊट झाला आणि सामना त्यांच्या हातातून तिथंच निघून गेला. त्यांनी स्पिनवर भर दिला, पण भारतीय फलंदाजांनी त्याचा सामना उत्तम प्रकारे केला. ओके. सो उस्मान खान 44 ओके रन होते यांचे. हा एकटा चांगला प्रयत्न फक्त करू शकला, पण इतरांनी याची साथ दिलीच नाही. ओके. सो बेसिकली भारताने हा विजय नोंदवून सुपर 8मध्ये आता प्रवेश केला आहे. सगळ्यात मोठी अपडेट आहे. ओके ही. सो पाकिस्तानला पुढील सामने जिंकूनच पुढे जाण्याची संधी आहे, अन्यथा त्यांना स्पर्धेतूनच बाहेर पडावं लागेल. ओके. सो बेसिकली सलग सामन्यांचा टर्निंग पॉईंट काय होता कालच्या सामन्याचा, सलग विकेट्स, 1 ओव्हरमध्ये मोठा झटका बसला आणि क्राऊडचा जोश होता. त्या क्षणानंतर पाकिस्तान पूर्णपणे बॅकफूटवर गेला आणि भारताने सामना हातातून जाऊच दिला नाही.
ओके. आणि शेवटी निकाल लागला, भारताचा दणदणीत विजय झाला, चाहत्यांचा जल्लोष झाला, सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये सगळ्या न्यूजवर आपण आलो झळकून. रस्त्यांवर, घरी, मोबाईलवर फक्त एकच नाव, भारत जिंकला. ओके. फटाके फुटले. आणि या सामन्यातून काय शिकायला मिळालं? टीमवर्क पाहिजे तरच विजय मिळतो, शांत डोकं पाहिजे यश नक्की मिळतं, प्लॅनिंग बरोबर पाहिजे आणि परफॉर्मन्सची साथ पाहिजे. ओके. भारत सध्या ट्रॉफीसाठी जबरदस्त दावेदार आहे मित्रांनो, आणि जर अशीच कामगिरी राहिली तर कप नक्की आपलाच असणार. ओके. सो हेच होतं आपलं ॲनालिसिस. ओके. आणि अशाच ॲनालिसिसच्या व्हिडिओ जर तुम्हाला अजूनही बघायचे असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ मी माझ्या बडी नावाच्या चॅनलवर आणत असतो. ओके. आणि कमेंटमध्ये लिहा इंडिया विन. ओके. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.